आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। तर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक होणार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये पूरस्थिती संदर्भात चर्चा होणार आहे। केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री बैठकीत नुकसानाची माहिती देतील। पुरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान पंचनाम्याची कामं सुरू झाली आहेत। अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे। काही पंचनामे आले असून पैसेही दिले आहेत। मात्र गावात पाणी असल्याने पंचनामे लगेच होतील असं वाटत नाही, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। घरामध्ये पाणी गेलेलं होतं, जनावरं वाहून गेलीत, त्याचं सर्वांचं आता पंचनाम्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। कारण अधिकाऱ्यांना आता थोडी मोकळीक आजपासून, तर म्हणजे कालही नव्हती, आजपासून या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे आता आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे। काही पंचनामे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत आणि मला वाटतं की त्या कामाला सुरुवात होईल आणि तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल।